जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण बघितले आळंदीहून दर्शन घेऊन आल्यावर पुण्याला आनंदाची बातमी आली होती. शहजाद्याचा खलिता आला होता. शहजाद्याच्या हालचालीमुळे शहाजी राजांची सुटका झाली होती. सर्वांना खूप आनंद झाला आणि या सगळ्यांचे श्रेय राजांनी सईबाईंना दिले. आता बघूयात पुढे. शहाजी राजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजी राजांनी आदिलशाहीला कोंढाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असे वाटत नव्हते. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळाली होती. आजवर शत्रूंच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदी यात घातलेले लक्ष त्यांनी आता राज्याच्या बंदोबस्तात गुंतविले. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसुलाची बसवलेली पद्धत, त्या पद्धतीची अंमलबजावणी जारीने सुरू करण्यात आली. पुण्याला पाण्याची टंचाई पडू नये म्हणून कोंढवे गावात धरणाचे बांधकाम सुरू झाले. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालीत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढीत होत्या. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्याचा निर्णय त्याच करीत असत. राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होते. खळत बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारा मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळाला आता न्यायी राज्याचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेतकरी उठावयाला नवीन जमीन मिळत होती. गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या. कर्ज मिळत होते. कुणाही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा दजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केले जाई. राजांचे जसे प्रजा पालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राज्याचे ऐश्वर्य असल्याने त्याची मालकी खाजगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात. बायको, बटीक, कलावंतीन बाळगायला मनाई असे. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजे पुरंदरहून पुण्याला आले. सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली होती. मनोहारी गडबडीने सदरेवरून आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहारी, आज गडबड कसले? हातातली कलश सावरीत मनोहारी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचा अर्थ कळेना. ते मासाहेबांच्या महालात गेले. तेथे कोणी नव्हते. त्याच वेळी मासाहेब आल्या. मासाहेब, आज गडबडीत कसली? राजांनी विचारले. राजे, मासाहेब हसून म्हणाल्या, रात्रीपासून गडबड सुरू आहे. तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठं जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात राजे. आज पहाटेच मुलगी झाली. बरं झालं वेळेवर आलात. देवांना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी. साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाळण्यात झोपले होते. राजांनी निद्रित मुलीला पाहिले आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य होते. राजे म्हणाले, कुणासारखी आहे मुलगी? आपल्याच वळणावर गेलीये. राजे हसले, म्हणाले, वाटलंच होतं. बाळाचं जिथं रूप दिसणं कठीण तिथं तुम्ही बायका त्यांचं वळणही सांगून मोकळ्या होता. कसं देव जाणे. राजांच्या हताश मुद्रेकडे पाहताच सईबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघाला, आई ग. राजे धावले. काय झालं? काही नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या, राजे म्हणाले. थांबावं ना. काय? खरं सांगाल? आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का?
मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं का? वाटलं नाही? बिलकुल नाही. मासाहेबही म्हणाल्या, पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, ह्या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजांनी सईबाईंना निरखले आणि ते म्हणाले, आपलं दुःख गिळून दुसऱ्यांच्या सुखात विरघळणारी. आणि एवढे बोलून राजे महालाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळेच समाधान होते. मुलीची साखर देवादेविकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात थाटाने बारशे झाले. मुलीचे नाव सखूबाई ठेवण्यात आले. सखूबाईचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला. शहाजी राजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबरच सखूचे वाढते चाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोल उमटू लागले. घरादाराच्या अंगा खांद्यावर सखू खेळू लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली, कान्होजी जेधे पुण्यास येत होते. कान्होजी जेधे हे शहाजी राजांच्या खास विश्वासातले सरदार. शहाजी राजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कनकगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले. पुढे शहाजी राजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आले. आपल्यामुळे अकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला याचे शहाजी राजांना फार दुःख झाले. कान्होजींचेही मन बादशाही सेवेला विटले होते. कान्होजींसारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावे असे शहाजी राजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठविले. निरोप देताना सांगितले, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथं आमचे पुत्र शिवाजी राजे आहेत. त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीव मोलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीनं फौजेला टक्कर द्यायला भिवू नका. कान्होजींनीही ती आज्ञा शिरसावंत्य मानली. शहाजी राजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी विजापूर सोडले. बादशाहीला विटलेले कान्होजी शिवाजी राजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले. कान्होजी येणार या वार्तेने राजे आनंदित झाले होते. रात्री राजे सखूबाईला जवळ घेऊन झोपले होते. सखूच्या डोळ्यात झोप आली होती. राजे तिला थोपटीत होते. बोलता बोलता सखू झोपी गेली. आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहून राजे समाधानाने डोळे मिटून पडले होते. सईबाई आत आल्या. त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या सखूबाईकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विलसले. त्या समईकडे वळल्या आणि हाक आली, सई. सईबाईंनी दचकून पाहिले. शिवाजी राजे पाहत होते. झोपला नाहीत? झोपमोड होऊ नये म्हणून किती हळुवार पावलांनी आले. आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते. ती कशी? सईबाईंनी आश्चर्याने विचारले. हळुवारपणे उठत राजे म्हणाले, ती सांगते. ती कोण आहे? अशीच बोलकी. आपण तिच्या बरोबर बोलत असावं. जाते मी. सईबाई जाण्यासाठी वळलेल्या पाहताच राजे गडबडीने म्हणाले, तुम्ही जा, पण नाव तर ऐकून जाल. सईबाई थांबल्या. त्यांच्या कानावर शब्द आले, तुमची वर्दी तुमच्या पायीची साखळी देते. सईबाई राजांकडे चकित होऊन पाहत होत्या. त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या, या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मुतपाक खाण्यापासून इथवर ऐकू यावा? नाही सई, ते तुम्हाला कळायचं नाही. ते आम्हीच जाणणे. आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो. सईबाई लाजल्या. काही न बोलता समईच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या. कान्होजी जेधे पुण्याला आले.
त्यांच्याबरोबर एक खास मेनाही होता. विजापूरहून येताना शहाजी राजांनी सोयराबाईंनाही कान्होजींच्या बरोबर पाठविले होते. धाकट्या राणी साहेबांनी मोठ्या सन्मानाने वाड्यात पाऊल टाकले. कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला. राजांनी विजापूरचे क्षेम कुशल विचारले. जिजाबाईंनी महाराज साहेबांची संभाजी राजांची चौकशी केली. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, तुम्ही आलात, आम्हाला आणखीन धीर आला, आमचं बळ वाढलं. राजे, तुमचं कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाटतं, नाहीतर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठविलं नसतं. तुमच्या निष्ठा आम्हास माहीत आहे. कान्होजींच्या बरोबर आलेल्या बाजी जेध्यांच्या कडे बोट दाखवित राजे म्हणाले, तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूनं फत्तेखाना विरुद्ध लढले, थोर पराक्रम केला. आम्ही सारे त्यांना सवाई बाजी म्हणतो. योग्य धनी मिळाला तर पराक्रमाला वाव मिळतो. त्यासाठी राजे, माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहेत. माणसं विश्वासाची, जीवाची जीव देणारी आहेत. तोच येसाजी आत आला. राजांची नजर येसाजीवर खिळली. येसाजीचे डोळे भरले होते. राजांनी गडबडीने विचारले, काय झालं येसाजी? महाराज, वाईट बातमी आली आहे. कसली बातमी? तुकाराम महाराजांनी देह ठेवला. ते ऐकताच राजांना मोठा धक्का बसला. साऱ्या आठवणी उफाळून आल्या. उभ्या जागी डोळे भरले. गहिवरल्या आवाजात राजे म्हणाले, अरे रे, एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो. उपवासानं क्षीण बनलेली काया, चेहऱ्यावरचं भोळ भाबडं हसू, पाखरांशेजारून जाताना देखील पाखरे उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा, आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही. आमच्या भूमीवर या संतांचे भारी उपकार आहेत. आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो, पण हे संत काही सत्ता नसता त्यांनी मोगली राज्यात आपला धर्म टिकविला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, एकनाथ, चोखा, बंका, किती नावं घ्यावीत. स्वकीयांचा, परधर्मीयांचा अखंड विरोध सहन करीत यांनी धर्माची ज्योत तेवत ठेवली. धर्माची ओळख सामान्यांपर्यंत नेऊन भिडविली. कान्होजी, आमचं राज्य उभारीत असता अशा संत सज्जनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं. याची सेवा करीतच राज्याचा विस्तार करायला हवा. तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल. राजे बोलत होते. ओघळणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान राहिलेले नव्हते. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहिडे खोऱ्यात निघून गेले. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस असल्याने राजांना सर्व व्यवहारात लक्ष घालता येत होते. एके दिवशी मासाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती मासाहेब? विजापुरी स्वारींना कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भटांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळं बोलता आलं नाही. मासाहेब, आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ, त्यात आम्हालाही आनंद आहे. राजांनी महाबळेश्वराची तयारी केली. मासाहेबांच्या सह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या सत्पुरुष गोपाळ भटांचे दोघांनी दर्शन घेतले. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले. देवस्थानाला व स्वामींना वर्षासन दिले. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वरानजीक असलेल्या जावळी खोरे, कोयना खोरे या मुलुकातून राजांची नजर फिरत होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पार घाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटत होता. डोंगर कपारीत दाट रानाने वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्याच्या हाती जावळी त्याचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते.
त्या प्रदेशावर राज्य होते मोर्यांचे. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताबत होती. सध्याचा चंद्रराव यशवंत मोरे राजांच्याच कृपेने जावळीला आला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वरहून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही.